साठी रस्ता रोको करण्यात येत आहे ग्रामस्थाच्या वतीनं। या रस्ता रोको मध्ये फक्त मराठा समाज नाही तर अनेक समाजाची लोक आपल्या पाठीमागे आहेत आणि रस्त्यावरती बसलेली आहेत। आरक्षण हे आपल्याला का गरजेचं आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। हे जर आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता आलं तर हे आरक्षण अजून तीव्र होणार आहे। ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण गेले 40 वर्ष पहिला लढा हा अण्णासाहेब पाटील यांनी उभा केला होता मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून, आणि हा लढा इतका त्या काळामध्ये सोशल मीडिया, इंटरनेट किंवा बातम्या, टीव्ही वगैरे काही नसताना मोठ्या प्रमाणात त्यांनी तो लढा उभा केला। परंतु ह्या राजकीय नेते यांच्या अनास्थेमुळे अण्णासाहेब पाटील हे वैतागून गेले। किती दिवस लढा द्यायचा आणि मी माझ्या समाजाला न्याय देऊ शकत नाही म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पहिली जर आत्महत्या कोणी केली असेल तर ते अण्णासाहेब पाटील आहेत। ज्या अण्णासाहेब पाटलांनी 40 वर्षापूर्वी जी आंदोलनाची धग निर्माण केली होती ती 40 वर्ष झालं सुप्त पद्धतीने होते। मधल्या काळात कोपर्डीचं जे अत्याचार झाला, जो अन्याय झाला महिलेवरती, मुलीवरती, त्यावेळेस हा प्रश्न पुन्हा एकदा उभारून आला। परंतु ज्या पद्धतीनं शांततेत आपण मोर्चे काढले, सर्व केलं, आपलं कौतुक करून, आपलं गोड बोलून आपल्याला मराठा समाजाला त्या आंदोलनापासून लांब नेलं, आरक्षण देण्याचं काम केलं, परंतु तो टिकाऊ आरक्षण दिलं नाही। आरक्षण जर आपल्याला पाहिजे असेल तर 50%च्या पुढं न देता 50%च्या आतमध्येच बसवावं लागतं, तर ते हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये टिकतं। सरकारनं त्यावेळेस जे आपलं आंदोलन चालू होतं ते थांबवण्यासाठी एक फोर्स केला, म्हणजे एक दिखावा केला, आरक्षण दिलं आणि ते इतर जे समाजकंटक म्हणावं अशा समाजकंटकांना कोर्टामध्ये पुढे घालून ते आरक्षण पुन्हा रद्द केलं आणि त्या ठिकाणी आंदोलन थांबलं गेलं। परंतु कुणीतरी एक छत्रपती शिवाजी महाराज येतो आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करतो आणि जी आपल्यामध्ये ऊर्जा आहे ती निर्माण करतो। त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि तेही आंदोलन सरकारनं दडपण्याचा प्रयत्न केला, मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज केला, आपल्या महिलांवरती त्या ठिकाणी जे लागलं ते पाहून पुन्हा एकदा मराठा समाज पेटलेला आहे। आज तिची पेटलेली जी मशाल आहे, ज्योत आहे, ती आपल्याला आरक्षण मिळोस तर या पद्धतीनं लढाच द्यायचा आहे। आता दादांनी सांगितलं की शांततेच्या पद्धतीनं लढा होणं गरजेचं आहे। हो, गरजेचं आहे, कारण की आपल्याला स्वातंत्र्य ही महात्मा गांधीच्या आंदोलनातून मिळालेलं आहे। जे आंदोलन कुणीही दडपू शकत नाही। जाळपोळ केली, हे केलं तर आपल्या समाजातील तरुणांवरती गुन्हे दाखल करून ते आंदोलन दडपता येतं। परंतु शांततेच्या पद्धतीने जे आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वेळोवेळी या महाराष्ट्रातील मराठा समाज असेल, इतर समाज असेल, यांचा पाठिंबा, रस्ता रोको केला जातो। पण आरक्षण हे गरजेचं यासाठी आहे की आजकाल शिक्षण जे आहे ते शिक्षण फुकट राहिलेलं नाही। शिक्षणाला MBBS जर व्हायचं म्हणलं तर 1 कोटीच्या पुढे जातो खर्च, 1 ते 1.5 कोटी, आणि तिथून जर दवाखाना टाकायचं म्हणलं तर 1 कोटीच्या आसपास, म्हणजे 2.5-3 कोटीच्या आसपास हा खर्च जातो। आणि हा खर्च सर्वसामान्य जो मराठा आहे त्याला झेपणार आहे का? तर नाही झेपणार। ज्याला उमेद असते आपल्याला भरती व्हायचं आहे, आपल्याला शिक्षक व्हायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना जाऊन तुम्ही विचारा। आपल्या घरातला एखादा विद्यार्थी असेल, भरती झालेला असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जे CAT वगैरे निघाल्यात त्यामधून थोडं 1-2 मार्क कमी पडलेत, नीटची परीक्षा असेल 1-2 मार्क कमी पडलात। या 1 मार्कामुळे काही लोक कणखर असतात, वारंवार परीक्षा देऊन पास होतात, परंतु बरेच लोक या 1% मार्कामुळे मानसिकता खचते आणि किती दिवस लढायचं, किती दिवस हे करायचं म्हणून शिक्षणापासून वंचित राहतात। जे त्यांना ध्येय गाठायचं असतं, इंजिनियर, पोलीस, डॉक्टर, ते गाठता येत नाही।
ज्यावेळेस 1 मार्काने आपलं पद जातं त्यावेळेस त्या ज्या वेदना असतात त्या विद्यार्थ्याला विचारायचं, त्या विद्यार्थिनीला विचारायचं आणि त्याच्या घरच्यांना विचारायचं। आज कुणबी आणि मराठा हा जो गैरसमज पसरवला जातो की 96 कुळी मराठा आणि कुणबी, एखादा नेता उठतो आणि 96 कुळ्यांना गरज नाही, 96 कुळी आणि कुणबी या मध्ये काहीही फरक नाही। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस सर्व मराठे जे होते शेतीच करत होते आणि हा शेती करणारा जो कसतो त्याला आपल्याकडे पहिल्यापासून कुणबी म्हणलं जातं। परंतु छत्रपतीचा स्वराज्य उभा करण्यासाठी ज्या ज्या मराठ्यांनी, कुणबी लोकांनी, शेतकऱ्यांनी त्या लढ्यामध्ये, ज्या युद्धामध्ये, सैनिकामध्ये भरती होऊन सहभाग घेतला आणि स्वराज्य उभा करण्यासाठी जे आपलं पूर्ण वेळ स्वराज्यासाठी दिला, असे मराठे हे क्षत्रिय लढवय्ये समजले जायचे आणि त्यानंतर ज्यावेळेस लढाई नसायची त्यावेळेस अनेक शिपाई पुन्हा शेती करायचे। म्हणजे ह्याच्यामध्ये कुणबी आणि 96 कुळी असा कोणताही फरक नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा फरक नव्हता। अनेक दाखले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले की कुणबी हाच मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे। परंतु आजकाल थोडा शब्दामध्ये बदल करून, दरचा मा करून या ठिकाणी आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे। ज्या ज्या वेळेस आरक्षणाची मागणी होती त्या त्यावेळेस सर्व विरोधी पक्ष असतील हे बाहेर येऊन म्हणतात की आरक्षण दिलं पाहिजे, काय करतात, हे करतात, सत्तेचे पक्ष काय करतात असं ठणकावून आपल्या समोर, मीडिया समोर येऊन सांगतात। परंतु ज्या वेळेस सर्वपक्षीय बैठक होती त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुठला विरोधी पक्ष असू द्या किंवा कुठला राजकीय नेता हा मराठ्यांना आरक्षण द्या, म्हणजे ज्या पद्धतीने आपली मागणी चालू आहे त्या पद्धतीने आरक्षण द्या कोणीच म्हणत नाही। उलट मनोज जरांगे पाटील यांना म्हणतात की थोडा वेळ द्या। म्हणजे ज्या वेळेस सगळ्यांवर ती मागणी देण्याची वेळ येते, कुठली अशी शक्ती आहे किंवा कुठलं असं हे आहे की ते हे सर्व राजकीय पक्ष घाबरतात, तर याच्या मागे एकच कारण आहे की राजकीय नेत्यांना आपल्या अस्तित्वाची भीती वाटते। आपलं राजकीय अस्तित्व आहे त्याला ते घाबरतात आणि त्या अस्तित्वापोटी जे राजकीय आपलं वलय आहे ते टिकवण्यासाठी त्यांची काही करायची तयारी असते आणि आपण त्यांच्या मागे पूर्णपणे उभा राहतो, त्यांना मतं करतो। परंतु त्यांची जी भूमिका वरती गेल्यानंतर जी बदलते की बाबा मराठा समाज हा सगळ्यांच्या पाठीमागे येतो, सगळ्यांना सामावून घेतो। हो, खरं आहे, मराठा समाज हा सगळ्यांचा मोठा भाऊ आहे, सगळ्यांना सामावून घेतो आणि आज देखील मराठा समाजामध्ये ताकद आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जायची। परंतु सर्वांनी मराठा समाजाला बरोबर घेऊन जो आतापर्यंत आलेला आहे या सर्वांनीही कुणीही राजकीय पोळीसाठी इतर समाजाचा वापर करून जे आपल्यावरती दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा प्रयत्न आता सक्सेस होणार नाही। प्रत्येक समाजाला माहित आहे की हा जो वाद चालू आहे परंपरागत वाद लावून बघत बसायचं आणि आरक्षणापासून वंचित ठेवायचं, एखाद्या ध्येयापासून लांब करायचं, त्या सर्व गोष्टी केल्या जातात। परंतु आता कुठला समाज राजकीय नेत्यांच्या भूलथापाला न बळी पडता मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी सर्वसामान्य जो समाज आहे जे त्या मंडळी आहेत ते कोणाचाही विरोध नाही। मराठा समाजाला आरक्षण अत्यंत गरजेचं आहे। शेतीवरती कुठलंही आपलं कोणत्याही पद्धतीचं भागत नाही। एकीकडे सरकार शेतीला स्वामीनाथन आयोग याच्याप्रमाणेही कुठलेही शेती मालाला भाव देत नाही आणि या दुसऱ्या ठिकाणी आरक्षणही देत नाही। दोन्ही मध्ये कोण भरडला जातो तर मराठा समाज भरडला जातो आणि या मराठा समाज जे प्रस्थापित आहेत, ज्यांना नको आहे त्यांनी अजिबात दाखले घेऊ नका। तुम्हाला गरज नाही, तुम्ही दाखले घेऊ नका। आम्हाला गरज आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याला गरज आहे, त्याच्या मुलाला गरज आहे, त्याच्या लेकीबाळीला गरज आहे, त्याच्या करिअरसाठी, शिक्षणासाठी गरज आहे। त्यांनी सर्वांनी घ्यायचं ठरवलेलं आहे। ज्यांना घ्यायचं नाही त्यांनी या लढ्यामध्ये यायचंही नाही आणि मतही मागायला यायचं नाही। या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने आंदोलन करत आहोत, अनेक भागातून आणि राज्यातून जी आंदोलनाची धग निर्माण झालेली आहे, हा शांत आंदोलन आहे। आज
गृह विभागाच्या माध्यमातून सर्वे केला जातोय की मनोज जरांगेच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगेला जर काय झालं, काय बरं वाईट झालं तर प्रत्येक गावामधून काय होईल याची चाचपणी केली जात आहे. तर कुणी तुम्हाला विचारायला आलं तर स्पष्ट सांगायचं, मनोज जरांगे साहेबांना जर काय झालं तर हा महाराष्ट्र गप्प बसणार नाही एवढंच सांगायचं. कारण की ह्या सर्वेच्या माध्यमातून या आंदोलनाची ताकद किती आहे याची चाचपणी केली जाते आणि या चाचपणीच्या माध्यमातूनच आरक्षण द्यायचं, कुठलं द्यायचं कुठलं नाही द्यायचं हे ठरवलं जात आहे. तर प्रत्येक मराठी बांधवांना, समाजातील प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की कुणी जर विचारलं तर स्पष्टपणे सांगा की मराठा समाजाला आंदोलन करणारे जे मनोज जरांगे पाटील आहेत यांना जर काय झालं तर महाराष्ट्रामध्ये काय होईल हे सांगता येणार नाही. हे जे तयारी चालू आहे ती पूर्णपणे आपली ताकद बघण्याची तयारी चालू आहे आणि या माध्यमातून आपण जे एकजुटीनं आलोय, एकजुटी कोणत्याही पद्धतीनं सरकार त्याच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारमध्ये विरोधी पक्ष जरी सत्तेत जाऊन बसला तर तेच करतोय आणि सरकारतला सत्तेतला पक्ष विरोधी पक्षात आल्यानंतर तोच विरोध, म्हणजे जी खुर्ची असते विरोधी पक्षाची त्याला मराठा आंदोलन, मराठा आरक्षण आणि शेतकऱ्याचं जे हमीभाव आहे त्या खुर्चीला बांधील असल्यासारखं काम झालंय. ज्या वेळेस सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षात येऊन बसतो त्यावेळेस तो आरक्षण मिळालं पाहिजे म्हणतो, शेतीला माल भाव मिळाला पाहिजे. ह्या दोन जी गोष्टी सांगण्याचं कारण काय आहे की मराठ्याशी निगडीत आहेत, आपण शेतीवर अवलंबून आहोत. म्हणून सांगतोय की ज्या वेळेस सत्तेमध्ये पाय उतारा होतो, विरोधी पक्षात सत्तेवरती खुर्चीवरती जाऊन बसतो त्यावेळेस त्याला त्याबद्दल जाग येते आणि तो त्याबद्दल आवाज उठवायला चालू करतो आणि तोच पक्ष, विरोधी पक्ष ज्यावेळेस सत्तेत जातो त्यावेळेस ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपलं जे आंदोलन आहे किंवा जे काही मागण्या आहेत त्या विरोधी पक्षाच्या खुर्चीला बांधील असल्यासारखं आहे. ते जाताना काय म्हणतंय, सत्तेत जाताना ही घे आता ह्याच्यावर तू भांड, आणि नंतर परत म्हणतंय सत्तेत गेल्यानंतर ते अनेक क्लिपा फिरतात असं सत्तेच्या आधी काय बोलतात आणि नंतर काय बोलतात. हा जो फरक आहे तो आपल्याला सर्वसामान्य नेत्यांना लक्षात आलेला आहे, सर्वसामान्य समाजाला लक्षात आलेला आहे. आरक्षण आपल्यासाठी महत्वाचं आहे. या आरक्षणाच्या माध्यमातून सर्व कुरडू ग्रामस्थांच्या साक्षीनं जे आपल्या समाजासाठी आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जे पद्धतीनं आंदोलन चालू आहे त्या पद्धतीनं सर्वांनी सहभागी होऊन सर्वांनी या पाठीमागे उभा राहायचं आहे शांततेत आणि सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी कुरडूच्या जी सोसायटी आहे, काही माणिकराव पाटील विकास सोसायटी, या सोसायटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा मी आज देणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही त्या आरक्षणासाठी हा आज मी राजीनामा देणार आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आपल्याला कोणत्या पद्धतीने कसं काय करता येईल त्या पद्धतीने प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे, पण शांततेच्या मार्गाने करायचा आहे. या ठिकाणी पत्रकार आहेत, सर्कल साहेब आहेत, पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत, या सर्वांनी ज्या पद्धतीने आपल्याला सहकार्य केलं त्या पद्धतीने जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण त्यांना सहकार्य करायचं आहे. आणि या ठिकाणी आपण हे आंदोलन पुढे असंच चालू ठेवू आणि यानंतर जो रात्री कॅन्डल मार्च होणार आहे त्या कॅन्डल मार्चला महिला असतील, मुली असतील यांना मोठ्या संख्येनं आपण घेऊन यायचं आहे. त्यांना आव्हान करतो की रात्रीच्या टायमिंगला यापेक्षाही जास्त आपली ताकद, गर्दी दिसली पाहिजे. गरज सगळ्यांना आहे. आज आपण एवढे मुठभर लढतोय असं समजायचं नाही. सर्वांनी मिळून लढा जर मोठ्या प्रमाणात दिला तर या लढ्याला आणखीन तीव्र धार येईल. आणि सर्वांना आव्हान करतो की रात्री होणाऱ्या कॅन्डल मोर्चाला आपण सर्वजणांनी मोठ्या प्रमाणे उपस्थित राहायचं आहे. आणि त्यानंतर ही अजून काही करायची वेळ आली तर सर्वजण मिळून आपण ठरवू, एक दिशा ठरवू आणि त्या पद्धतीने कुरडू ग्रामस्थाच्या वतीनं आपण आंदोलन चालू ठेवू पुढं असंच. आणि मी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या लढ्यासाठी सहभागी आहे. आपण सर्वजण सहभागी आहात आणि या ठिकाणी थांबतो.